गेल्या वर्षी पीक विमा कंपनीने जे पीक विमे आम्हाला शासनाने आणि पीक विमा कंपनीने पीक विमे कार्ड लावले ते आम्ही पीक विमे काढले, परंतु शासनाचं जे नियमावली होती मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग करून तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, परंतु त्यांचा जो पीक कापणी प्रयोग होता तोच पूर्णतः चुकीचा असल्यामुळे आम्ही शेतकरी आमच्याकडं 65 मिलीमीटरपेक्षा पण जास्त पाऊस झालेला असताना पण आम्हा देवगाव मंडळामधील शेतकऱ्यांना कोणालाही पीक विम्याचा लाभ मिळाला नाही। ते उबाटा पीक कापणी प्रयोगाचा दाखला देत तुमच्याकडे एवढं उत्पन्न झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यामुळे पीक विम्यासाठी बसत नाही असे ते कारण देऊन पीक विमा कंपनीने आमच्या शेतकऱ्याची खरोखरच नुकसान झालेलं असताना आताच आमच्या अण्णांनी सांगितले की खरोखर पोहण्यासारखी परिस्थिती अशी झाली होती आमच्या जनावरांची, अशी परिस्थिती असा पर्जन्य झाला असताना सुद्धा पीक विमा कंपनीने आमचे पीक विमा नाकारले। तरी येत्या 20 तारखेला पीक विमा कंपनीने आमच्या निवेदनाची आमच्या तक्रारीची दखल नाही घेतली, तर 20 तारखेला आम्ही सर्व मंडळातील सर्व शेतकरी 20 तारखेला आमचं जगण्यापेक्षा आम्हाला जगणं कसं हे मुश्किल झालेलं आहे, जगण्यापेक्षा मरण बरं या धोरणाचा विचार करून आम्ही 20 तारखेला देवगाव ग्रामपंचायत समोर सरण रचून त्या सरणावरच आम्ही आंदोलन करणार आहे। जर शासनाने दखल घेतलीच नाही तर उद्या पुढे त्या सरणावर रचून त्या सरणाचं काय करायचं, सरणाचं मरण करायचं का सरण पेटवायचं का सरण विजवायचं हे शासनाच्या हातामध्ये आहे। तरी आमची शासनाला विनंती आहे की आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या विचार करून आम्हा सर्व शेतकऱ्यांना आम्ही जे पीक विमे काढलेले त्याचा लवकरात लवकर लाभ मिळवून द्यावा अशी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला आणि पीक विमा कंपनीला विनंती करतो। गेल्या वर्षी 2025 रोजी खरीप हंगामात इथल्या शेतकऱ्यांनी देवगाव मंडळातील हजारो शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला आणि मका असेल सोयाबीन असेल या पिकांची विमे काढली आणि या पिकांचं आतुरात असं नुकसान या मंडळात झालं। कुठंच नसेल एवढं नुकसान खरं या 7-8 गावांमध्ये दरवर्षीच होत असतं, परंतु शासनानं अन्यायकारक त्याला काहीतरी मापक लावले, काय ट्रिगर असा शब्द एक परवलीचा ट्रिगर लावले आणि त्या ट्रिगरमुळे इथल्या हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं। इथल्या शेतकऱ्यांना आम्ही जे शेतकरी आम्ही आमच्या हक्काचा पैसा मागतोय, आम्ही शासनाकडे भीक मागत नाही आहे। इथल्या या पर्जन्यमापक यंत्रणा असेल या त्रुटी असेल याच्यामध्ये अनेक त्रुटी आहे आणि हा जो काही घोटाळा झाला आहे हा मोठा स्कॅम आहे। याच्यामध्ये इथले महसूल यंत्रणेचे अधिकारी आहे, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी हे सगळे सामील आहे आणि या त्या 20 तारखेला लोकशाही दिन आहे, त्या लोकशाही दिनाच्या दिवशीच आम्ही या ठिकाणी सरणावर जायला तयार आहे आणि आम्हाला जर मरणच आमचं शासनाचं धोरण जर आमचं शेतकऱ्याचं मरण असेल तर निश्चित आम्ही तो मार्ग स्वीकारायला तयार आहे, कारण त्या स्कॅम आम्ही या ठिकाणी तुमच्या देखतच 20 तारखेला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही। जे अधिकारी यांनी याच्याचं लोणी खाल्लं आहे, शेतकऱ्यांचे हक्काचा पैसा ज्यांनी खाल्ला आहे त्यांना आम्ही या ठिकाणी समोर आणू। तुमच्या चॅनलवर या ठिकाणी 20 तारखेला तुम्हाला या ठिकाणी चॅनल समोर आणल्याशिवाय राहणार नाही आणि जर आम्हाला मारायचं असं शासनाचं धोरण असेल की शेतकऱ्यांना मारायचंच आहे तर निश्चित हे तरुण शेतकरी आणि इथले आमचे ज्येष्ठ शेतकरीसुद्धा मरणावर जायला आता तयार आहे। तर निश्चित हा मार्ग आम्ही आता शासनानं आम्हाला अवलंबायला लावला आहे, तर तो जर तुम्हाला शासनाला वाढत असेल हे घडू नये तर शासनानं आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीनं या सर्व शेतकऱ्यांचं जे देणं आहे ते दिलं पाहिजे, एवढीच आमची या ठिकाणी मागणी।